नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। लाडकी बहीण योजना सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत आणि अनेक महिलांनी या संबंधीचा अर्ज देखील भरलेला आहे। परंतु आता त्या अर्जामध्ये आपण पात्र ठरलो की अपात्र, आपलं त्या यादीमध्ये नाव येणार की नाही हे कसं कळणार असा प्रश्न देखील महिलांना पडलेला आहे। आणि म्हणूनच तुम्हालाही जर ती प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। ही माहिती संपूर्ण आवर्जून ऐका। राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 1,25,44,083 महिलांनी अर्ज केले आहेत। या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतीक्षा लागली आहे। त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज हजारोंच्या संख्येने महिला अर्ज भरत आहेत। दररोज साधारण 70 ते 80 हजार महिला अर्ज करत आहेत। आता या अर्जदार महिलांची संख्या 1,25,44,083 च्या घरात पोहोचली आहे। या महिलांसमोर आता त्यांचा अर्ज पात्र की अपात्र ठरला हा प्रश्न उभा आहे आणि त्या संबंधीची यादी कुठे पाहावी हा देखील प्रश्न पडलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे। प्रत्येक गावात समितीमार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहे। त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर महिलांना गावातील समितीची यादी वाचताना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे। आता योजनेत नेमकं किती रक्कम मिळणार या संदर्भात अनेकांना अजूनही प्रश्न पडलेले आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी 18,000 रुपये जमा होणार आहे। या योजनेत 4 महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 5 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। याशिवाय राज्य सरकारकडून या संदर्भात GR ही जारी करण्यात आला आहे, जेणेकरून महिला लाभार्थ्यांना अर्ज करणं सोपं जाईल। यासाठी राज्य सरकारने यापूर्वीचे अनेक अटी व शर्तीमध्ये बदल केले आहेत। बदल काय झाले आहे ते बघूया। पहिला बदल शिधापत्रिकेशी संबंधित आहे। नवविवाहित महिलेला शिधापत्रिकेवर तात्काळ नाव देण्याची गरज नाही। त्यामुळे अशा महिलांना सध्या अर्ज करण्यात अडचण येत असेल तर आता नवविवाहित महिलांचे विवाह नोंदणी कार्ड किंवा पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। ज्या स्त्रिया महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या पुरुषांशी विवाहित आहे किंवा परदेशात जन्मलेल्या महिला, अशा महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला स्वीकारला जाणार आहे। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि मतदार कार्डही वैध असेल। लाभार्थी महिलांचे पोस्ट बँक खाते देखील इतर बँकांप्रमाणेच मानले जाणार आहे। बालवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अपना सरकार सेवा केंद्र येथे महिलांचे अर्ज भरण्यात सांगितलेले आहे। तरीही याविषयी जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचा बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।